विटा शहरात युवक आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीर पिळदार बनवण्याच्या नावाखाली इंजेक्शन नशेसाठी विक्री करीत असल्याच्या तक्रारीवरून ओंकार धनराज पवार आणि बादल अब्दुल पीरजादे या दोघांना विटा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 17,500 रुपये किमतीच्या मेफ्टामाइन सल्फेट इंजेक्शनच्या 35 सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे। अंमली पदार्थ, नशेच्या गोळ्या, इंजेक्शन विरोधी कारवाई करण्याचे आदेश विटा पोलिसांना दिले होते। त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या होत्या। विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी उत्तम माळी व महेश देशमुख यांना एक युवक विटा शहरामध्ये मानवी शरीराला अपायकारक करणाऱ्या औषधी बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि विटा पोलिसांच्या पथकाने क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ एक युवक विना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीवर बसलेला दिसला। आता संशय आल्याने त्यास पोलीस पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव ओंकार धनराज पवार असं सांगितलं। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मानवी शरीराला अपायकारक करणाऱ्या मेफ्टामाइन सल्फेट इंजेक्शन IP असं लिहिलेल्या एकूण 35 सीलबंद औषधी बाटल्या मिळून आल्या। त्या इंजेक्शनच्या बाटल्या कोणाकडून आणल्या याबाबत विचारलं असता त्याने या बाटल्या बादल अब्दुल पीरजादे याच्याकडून घेतल्या असून पुढे जादा दराने विक्री करत असल्याचं सांगितलं। त्यांच्याकडून 17,500 रुपये किमतीच्या मेफ्टामाइन सल्फेट इंजेक्शनच्या 35 सीलबंद बाटल्या आणि 40,000 रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची होंडा ॲक्टिवा दुचाकी गाडी असा एकूण 57,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे करीत आहेत। नमस्कार। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप कुबे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू कपूर मॅडम, विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सर यांनी विटा शहरामध्ये विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचे नशेली पदार्थ विक्री करणार नाही अशी इसम जर मिळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे आज विटा शहरामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार उत्तम माळी आणि महेश देशमुख यांना एक इसम मेफ्टामाइन सल्फेट इंजेक्शन हे नशेली इंजेक्शन, नशा येणारे इंजेक्शन विक्री करण्याच्या उद्देशानं जवळ बाळगलेले आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाला छापा टाकून सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून सदर इसमास ताब्यात घेण्यात आले। सदर इसमाचं नाव आहे ओंकार धनराज पवार, विवेकानंद नगर विटा। यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे नशा येणारे इंजेक्शन 35 नग मिळून आलेले आहेत। त्याबाबत विटा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर इसमाला अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढील जी काही माहिती मिळेल, पुढील जी काही लिंक मिळेल त्याप्रमाणे तपास करून पुढील इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून त्यांनाही अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे। अशा प्रकारे आपल्या मार्फतीनं विटा शहरवासियांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुठलेही नशेली पदार्थ कोणी विक्री करत असल्याची बातमी मिळाल्यास विटा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। जय हिंद।